एक प्रकारचा माज आल्यासारखा सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे। सत्ताधारी पक्षाचं वर्तन असल्यामुळे खरं तर आम्ही हा चहा हा त्यांचा प्यायला जात नसतो, तर तो सरकारी तिजोरीतल्या पैशानं खर्च झालेल्या पैशानं मिळालेल्या चहा प्यायला आम्ही जात असतो। परंतु सत्ताधारी पक्षाचं वर्तनच असं आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं, लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली अंग आहेत आणि लोकशाही मार्गाने निर्माण झालेली ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोन्ही अंग आहेत। परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे, पाशवी बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही। आणि म्हणून जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। अर्थात त्याचबरोबर दुसरी जी कारणं आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। त्यामुळे अशा एका महाराष्ट्राच्या जबाबदार नेत्याचं घात की अपघात अशा पद्धतीची चर्चा जेव्हा असते त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी चहापानाला जायचं नाही अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रचंड अशी आत्महत्या होत आहेत। या आत्महत्या थांबायला काही तयार नाही। आपल्याला आठवत असेल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच वीज दर हे आम्ही कमी करणार म्हणून सांगितलं। त्याचबरोबर आम्ही जे डिजिटल मीटर आहेत घरगुती वगैरे हे आम्ही जबरदस्तीनं लावणार नाही। आणि 4 दिवसापूर्वीच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं की संपूर्ण देशामध्ये हे अशा पद्धतीचे अदानीचे डिजिटल मीटर लावणारं हे देशातलं पहिलं 1 नंबरचं राज्य आहे म्हणून वरती छाती बडवतात। अशा पद्धतीच्या दुहेरी वागणाऱ्या लोकांच्या का चहापानाला जायचं नाही। पीक विमा 1 रुपयाचा पीक विमा दिला म्हणून अख्ख्या सगळीकडे आपली पाठ थोपटून घेतली आणि आपण बघितलं असाल की जवळजवळ शेतकऱ्यांकडून 12,000 कोटी रुपये गोळा केले, पण शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नाही आणि आता ती सरकारने योजना बंद केलेली आहे। सोलर लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु आपण बघितलं असाल की जवळजवळ 12,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलाय। आणि म्हणून अशा सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य वाटत नाही। माझ्यानंतर माझे